आशा कुकिंगमध्ये स्वागत आहे सर्वांचं. आज मी वाटाणा आणि गाजर याची रस्सा भाजी बनवणार आहे. तर ही भाजी खूप चांगली होते आणि चवीला खूप चविष्ट लागते. गाजराच्या सीझनमध्ये आणि वाटाण्याच्या सीझनमध्ये अशी बनवा भाजी तुम्ही पण. खूप छान लागते मिक्स भाजी. तर चला बनवूया. तरी तर मी दोन मोठे गाजर घेतला आहे बारीक चिरून आणि कांदा चिरून घेतला आहे एक गड्डा आणि लसूण पाकळ्या 3-4 वाटून घेतला आहेत आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतला आहे आणि वाटाणे अर्धी वाटी घेतला आहे इथं. त्याला स्वच्छ धुवून घेतला आहे गाजर आणि वाटाण्याला. तर गॅसवरती कढई ठेवायची आहे. त्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. मी तर 1.5 पळी तेल घातलं आहे. तेल छान गरम झाल्यावर यात आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे. हे छान तडतडल्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे बारीक वाटलेला. हे छान फ्राय झाल्यावर कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलात फ्राय करायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे कांदा फ्राय होईल. बघा कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. अगदी मी गॅस मंद आचेवरच ठेवला आहे. तर इथं कढीपत्त्याचे पाणी टाकून घ्यायचं आहे 5-6. याला पण मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आणि इथं मी वाटाणे टाकला आहे. याला 2 मिनिट परतून घ्यायचं आहे तेलात. इथं आपले वाटाणे फ्राय होत आले आहेत. तर तसंच गाजर पण टाकून घ्यायचं आहे बारीक चिरलेलं. याला पण 2 ते 3 मिनिट तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. इथं गाजर छान फ्राय झाला आहे. यात आपल्याला अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घ्यायचा आहे. लाल तिखट 1 चमचा, काळं तिखट 1 चमचा, तिखटानुसार टाकू शकता तुम्ही. इथं मी अर्धा चमचा हळद पावडर टाकला आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे.
एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि याला छान मिक्स करायचं आणखीन एकदा. आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ इथं अर्धा चमचा टाकला आहे. आणि एक 4-5 मिनिट वाफ देऊन घ्यायचं आहे. इथं मी प्लेट झाकला आहे. इथं छान आपली भाजी शिजत पण आली आहे आणि वाफरली पण आहे. रस्सा भाजी गाजर आणि वाटाण्याची खूप छान झाली आहे. अगदी गावरान पद्धतीने झाली आहे, झणझणीत. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. खूप चांगली झाली आहे भाजी आणि चविष्ट चवीला. भाकरीसोबत चपातीसोबत खूप चांगली लागते ही भाजी. व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.